सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की 10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। परंतु हा मार्च महिन्याचा 9वा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला नाही, तर फक्त 25 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। जर तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बघा, अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी सर्वात मोठा निर्णय सुद्धा झालेला आहे। आजच डीबीटी बटन दाबण्यात आलेला आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 38 बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। बघा, ज्या बहिणींचं खातं या 38 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आज मार्च महिन्याचा 9वा हप्ता येणार नाही। हे 37-38 अकाउंट आहेत, ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंट मध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला, पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत। तर बघा, आदिती तटकरे मॅडम स्पष्टपणे म्हटलेले आहेत की 38 बँकेमध्ये ज्यांचे खाते आहे त्यांच्या खात्यामध्ये आज मार्च महिन्याचा 9वा हप्ता येणार नाही। त्यामुळे त्या 38 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु आज शेवटच्या 25 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की 25 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि या 25 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तर बघा, आज अर्थसंकल्पामध्ये निर्णय सुद्धा झालेला आहे। आज बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एकच हप्ता आलेला होता। तर आज शेवटचा दिवस आहे, तर या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या 9व्या हप्त्याच्या याद्या बँकेकडे पाठवण्यात आलेला आहे। काही मिनिटांपूर्वी महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे की 2 तासांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु मार्च महिन्याचा 9वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। काही बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे, ज्या बहिणींचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे, ज्या बहिणींचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे त्यांना सुद्धा मेसेज आलेला आहे, त्यांना आज पैसे येणार नाही, थेट आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट सुद्धा पाहू शकता। थेट आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की ज्या बहिणी निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज मार्च महिन्याचा 9वा हप्ता येणार आहे, अन्यथा जर तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। परंतु जे पूर्वीचे निकष होते तेच आता सुद्धा लावण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। तर बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आजच मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तारित करा। त्यामुळे सर्व बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींना आज 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे। परंतु बहिणींच्या घरामध्ये गॅस कनेक्शन असायला पाहिजे। जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। परंतु आज 25 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, तर त्या 25 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा, 25 जिल्ह्यांचे वेळापत्रक सुद्धा
आलेली आहे. म्हणजे किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे. तर या पुणे जिल्ह्यामध्ये 6 वाजता पैसे येणार आहे. ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे जमाच केले जाणार आहेत. बघा, ज्या बहिणींचा जिल्हा पुणे जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये आज 6 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. ते रात्री 12 वाजेपर्यंत पैसेच येणार आहेत. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर. बघा, मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 6 वाजून 10 मिनिटांनी पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. ते रात्री 11 वाजेपर्यंत हे पैसे जमाच होणार आहे. ज्या बहिणींचा जिल्हा मुंबई शहर असेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा. या नागपूर जिल्ह्यामध्ये 6 वाजून 25 मिनिटांनी पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. सोबतच चौथा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये 6:30 वाजता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. तर या अमरावती जिल्ह्यामध्ये 6 वाजून 40 मिनिटांनी पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा. तर या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 7 वाजता पैसे येणार आहे. ज्या बहिणींचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. सोबतच 7वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. या 7व्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे. 7 वाजून 30 मिनिटांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच 8वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा. ज्या बहिणींचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा असेल किंवा ज्या बहिणींचा जिल्हा लातूर जिल्हा असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच 10वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. 11वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. 12वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. 13वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. 14वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. 15वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. 16वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. 17वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. 18वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा. 19वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. बघा, या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. उर्वरित 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा, 21वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. 22वा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. 23वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा. 24वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आणि 25वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा. आता आपण 25 जिल्ह्यांची यादी बघितलेली आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच 38 बँकेमध्ये आज पैसे येणार नाही. तर त्या 38 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की तुमचं बँक खातं या 38 बँकेमध्ये असेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये खातं सुद्धा खोलायचं आहे. अन्यथा तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. बघा, सर्वात प्रथम पोस्ट खाते आहे. तर या खात्यावरती नवीन नियम सुद्धा लागू झालेला आहे. बघा, ज्या बहिणींचं खातं इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन नियम लागू झालेला आहे. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांचं खातं पोस्ट खातं आहे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता येणार नाही आणि तुम्हाला पुढील हप्ते सुद्धा मिळणार नाही. सोबतच ज्यांचं बँक खातं भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI या बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन नियम लागू झालेला आहे. बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की 38 बँकेमध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे त्या 38 बँका बघणार आहोत. परंतु त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं पोस्ट खातं आहे SBIचं खातं आहे किंवा महाराष्ट्र ग्रामीण या बँकेचं खातं आहे त्यांच्यासाठी नवीन नियम लागूच करण्यात आलेला आहे. परंतु या 38 बँकेमध्ये पैसे काय येणार नाहीत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, या 38 बँका सहकारी क्षेत्रामधील बँका आहेत. काही बँका अशा बँका आहेत की त्या बँकेंना डीबीटी नाही. त्यामुळे या 38 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी लवकरात लवकर बँक खाते चेंज करणं गरजेचं आहे. बघा, त्या बँका सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार आहे. बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारत होत्या की पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे काय आहे, पात्रता काय आहे त्याविषयी सुद्धा
अपडेट आलेले आहे. बघा, भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. आजच निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. बघा, अर्थसंकल्प सुरू आहे, तर त्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु या पैठणी साड्या फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना दिल्या जाणार आहेत. तर या पैठणी साड्या कुठे मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा, या पैठणी साड्या स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये मिळणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या लाडक्या बहिणींनी या साड्यांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. थेट केंद्र सरकारच्या मार्फत या पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. म्हणजेच 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक होळीला प्रत्येक वर्षी एक पैठणी साडी एका रेशनधारक लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला 5 वर्ष या पैठणी साड्या मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर आपल्या रेशन कार्डाची KYC करा, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. परंतु आज या 38 बँकांमध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे या 38 बँका कोणत्या आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात. बघा, सर्वात प्रथम सहकारी बँका. बघा, सहकारी क्षेत्रामधील 20 बँकांना आज पैसे येणार नाहीत. ज्या बहिणींचं खातं सहकारी बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. आणि 18 बँका अशा बँका आहेत की त्या बँकांना DBT नाही. त्यामुळे तुमचं बँक खातं जर जुन्या 18 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. म्हणजेच 20 सहकारी बँका आणि 18 DBT नसलेल्या बँका, म्हणजे टोटल मिळून या 38 बँकांमध्ये पैसे येणार नाहीत. परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की ज्या बहिणी निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. परंतु या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घ्यात. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की फक्त या बहिणींना हप्ता सोडण्यात आलेला आहे. ज्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत असतील तर त्यांना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे. तुम्ही सुद्धा नक्की ऐका. आम्ही कुठलेही निकष बदलणार नाही. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना ही योजना कधी बंद होणार नाही. ही योजना कायम सुरू राहणार. तर बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या बहिणी 4 निकषांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. अन्यथा ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये या 4 निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. बघा, पहिला निकष आहे की बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. याच्यामध्ये टॅक्सी वगळण्यात आलेला आहे, ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे. जर तुमच्याकडे टॅक्सी असेल, ट्रॅक्टर असेल किंवा रिक्षा असेल तर तुम्हाला मार्च महिन्याचा 9वा हप्ता येणार आहे. परंतु तुमच्याकडे दुसरं वाहन असेल आणि त्या वाहनाची नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे, तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. सोबतच दुसरा निकष म्हणजे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी आहे यासाठी उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणी उत्पन्न दाखला काढणार आहेत त्याच लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कारण 15 मार्च पासून तुम्हाला ही 4 कागदपत्रे जमाच करावी लागणार आहेत. बघा, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी या योजनेमधून बाद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही लवकरात लवकर ही 4 कागदपत्रे काढायची आहेत आणि अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचे आहेत. सोबतच तिसरा निकष म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी यामध्ये परमनंट कामगार नसावा किंवा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा किंवा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य खाजगी किंवा सरकारी टॅक्स भरत नसावा तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. सोबतच चौथा निकष म्हणजे शेवटचा निकष म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, तर तुम्ही या योजनांचा लाभ घेत नसावे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, आजपासून अर्थसंकल्प सुरू झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की 1 एप्रिल पासून बहिणींना
बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे. रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारत होत्या की आम्हाला पैठणी साडी मिळणार का, तर सर्व बहिणींना सूचित करण्यात येत आहे की तुम्हाला होळी सणानिमित्त रेशन दुकानामध्ये पैठणी साड्या वितरण केले जाणार आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा आजच हस्तांतर केले जाणार आहे. परंतु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे या आज 38 बँकांमध्ये पैसे येणार नाही. तुम्हाला आताच मी 38 बँकांची नावे सांगितलेली आहेत. याच्यामध्ये 20 बँका अशा आहेत की त्या सहकारी क्षेत्रामधील बँका आहेत. उर्वरित ज्या 18 बँका आहेत, तर त्या 18 बँका जुन्या बँका आहेत, त्या बँकांना डीबीटी नाही. यामध्ये 20 सहकारी बँका आहेत आणि 18 बँका जुन्या आहेत, त्या बँकांमध्ये आज पैसे येणार नाहीत. 38 बँक खात्यांना आज सूचना सुद्धा देण्यात आलेला आहे. ज्या बहिणींचं खातं या 38 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल, त्यांनी लवकरात लवकर खाते सुद्धा चेंज करायचं आहे. परंतु आज सर्वात प्रथम पोस्ट खात्यामध्ये पैसे येणार आहे. दुसरी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक म्हणजे ICICI बँक, पाचवी बँक म्हणजे कॅनरा बँक, सहावी बँक म्हणजे HDFC बँक. बघा, सर्वात प्रथम या 6 बँकांमध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर उर्वरित खासगी क्षेत्रामधील काही बँका आहेत, काही बँका सरकारी क्षेत्रामधील आहेत, त्या बँकांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमचं बँक खातं इतर बँकेमध्ये आहे, तर आमच्या खात्यामध्ये पैसे येतील का? तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु तुमचं बँक खातं सहकारी बँक या बँकेमध्ये नसायला पाहिजे आणि तुमचं बँक खातं ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेला डीबीटी असावी. कारण बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच हे पैसे येणार आहे. कारण हे पैसे डीबीटी माध्यमातून बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. बघा, सर्व बहिणींना सूचित करण्यात आलेलं आहे की बहिणींना दोन्ही हप्ते एकत्रित देणार होतो, परंतु तांत्रिक अडचणींमुळे बहिणींच्या खात्यामध्ये 2 दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये जमा करण्यात आला होता. त्याच्यानंतर आजपासून मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये पुन्हा एकदा जमा करण्यात आलेला आहे. बघा, बहिणींना मेसेज येत आहेत, बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला पैसे आले नाही, मागचा हप्ता आला नाही, आताचा हप्ता आला नाही, तर तुम्ही थेट लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करायचा आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे 100% मिळणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींना हा हेल्पलाईन नंबर देत असतो, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ घेता येईल. बघा, परत एकदा दाखवतो. 98 61 71 71 71 हा गव्हर्नमेंट मान्यता असलेला लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता, त्यानंतर तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहे. तर बघा, सर्व बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे. आजपासून मार्च महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे, परंतु हा हप्ता शेवटच्या 25 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे. जर तुम्हाला आज हप्ता आला नाही, तर तुम्हाला उद्यापासून हा हप्ता येणार नाही. बघा, आजच्या दिवसापुरता मर्यादित आहे, त्यामुळे आजच तुम्हाला पैसे येणार आहे. त्यामुळे आपले बँक खाते आधार कार्डची लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा मिळणार आहे. कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. बघा, लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 7,500 रुपये जमा करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर परत 8वा हप्ता 9वा हप्ता सुद्धा आता जमाच होत आहे. म्हणजेच कोणत्याही बहिणीवरती अन्याय झालेला नाही, कोणत्याही बहिणीला कमी जास्त पैसे झालेले नाहीत. परंतु ज्यांना कमी पैसे आलेले असतील, तुम्हाला सांगितलं हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे, मेसेज करायचा आहे आणि आपले पैसे काढून सुद्धा घ्यायचे आहेत. रेशनधारक बहिणींनी महत्त्वपूर्ण अशी 2 कामे करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला या पैठणी साड्यांचा लाभ घेता येणार आहे. बघा, पहिलं काम म्हणजे आपल्या रेशन कार्डची KYC करायची आहे आणि आपल्या आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करायचं आहे, तरच मला या पैठणी साड्यांचा लाभ घेता येणार आहे. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर मनामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून सुद्धा सांगायची आहे. परंतु व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.